पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आणि जावयानंतर आता नाथाभाऊंवर सुद्धा पोलिसांचा वॉच आहे का असा सवाल उपस्थित केला जातो। कारण पुण्यामध्ये आज एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत साध्या वेशातल्या पोलिसांची आपल्यावर पाळत होती असा आरोप खडसे यांनी केला। खडसेंनी या पोलिसांचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांना दाखवला। माझ्यावर पाळत का ठेवली जाते असा सवाल खडसेंनी विचारला। यावेळी रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली। साध्या गणवेशातल्या पोलिसांवर रोहिणी खडसे संतापल्याचं पाहायला मिळालं। मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे। या ठिकाणी 8 ते 10 पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले। घरामध्ये येण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला? पत्रकार परिषदेत बसण्याचा येऊन अधिकार दिला? एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे। माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे? माझ्या घरामध्ये येतं का मी चोर उच्च का बदमाश आहे का? माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता, पोलीस माझ्या मागे लावतात, मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात, त्याचे उदाहरण आहे। आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय? म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी म्हणत आहेत, रेव पार्टी नाहीच, पण ते रेव पार्टी ठरवत आहेत। हे ठरवून केलेलं कारस्थान आहे, म्हणून माझ्या घरापर्यंत पोलीस इथं 8-10 पोलीस पोहोचलेले आहेत।